मी स्वतःला स्टार म्हणत नाही, ते आम्हाला ज्येष्ठ अभिनेत्री असं म्हटलं जातं. अजिबात स्टार नसलेल्या प्रिया बेर्डे यांची मुलाखत आपण घेतोय. ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. हा काय तुमचा आता विनय म्हणायचा, हा नम्रपणा म्हणायचा? मी अशीच. माझी मामी म्हणायची, अगं तू लावणी करतेस, असं वाटतं तू ओचा काष्टा करून मंगळागौर करतेस. आम्ही अक्षरशः एक रात्र स्टेशनवर झोपलोय, दिल्ली स्टेशनवरती. मला लक्ष्मीकांत बोलले, हिला काहीच येत नाही लताताई, हिला काही येत नाहीये. आणि सुरुवातीला जेव्हा नाटक वाचताना माझं झालं, बापरे एवढं बोलायचंय मला. आत्ता जे डान्सचे प्रकार चालले आहेत ते बघून असं वाटतं की मी नाही करत आहे तेच बरं. ते आई ग, साक्षात दिलीप कुमार साहेब, सायरा बानू होत्या. खूप बोलले, दमले मी आता. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे नव्या ताज्या कॅचअपच्या एपिसोडमध्ये, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. आणि आज कॅचअपमध्ये आपल्या सोबत आहेत प्रिया बेर्डे. नमस्कार. स्वागत आहे अगदी मनापासून. प्रिया बेर्डे यांचं कमबॅक झालंय. काही जण म्हणतात की त्या परत नाटकामध्ये आलेल्या आहेत. ते नाटक आहे भूल भुलैया. भूल भुलैया हे नाव तुम्ही त्याच्यामध्ये असणं, याच्यामध्ये लोकांना असं वाटतंय की हॉरर तर वाटतंय, पण हे कॉमेडी पण आहे की काय? नाही नाही, म्हणजे लोकांना कॉमेडी बघायची खूप सवय झालीये. मी असं म्हणेन की तुमच्याकडनं कॉमेडी बघायची सवय झाली. हा म्हणजे आणि एकंदरीत ना नाटकांकडे तो एक प्रवाह आहे ना विनोदी नाटकांचा. त्यामुळे ते असं होतं की नाटक म्हटलं की आपण विनोदी नाटक बघायला जायचं, किंवा जास्तीत जास्त अशा प्रकारची नाटकं रंगभूमीवरती खूप आलेली आहेत. आणि लोकांनी ती लोकांमध्ये लोकप्रियही खूप झालेली आहेत. पण भूलभुलैया हा नाटक हे हॉरर आहे. आणि हा विषय श्रद्धा, अंधश्रद्धा, सायन्स ह्या एका सीमारेषेवरती हा विषय खेळतो. आणि नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे कुमार सोनी, लेखक आहेत हेमंत एदलाबादकर, आणखीन आमचे रणजित देसाई आणि केदार सामंत प्रोड्युसर आहेत. नाटकांमध्ये अशी कोण मोठी स्टारकास्ट नाहीये. मी स्वतःला स्टार म्हणत नाही, कारण खूप वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये, आम्हाला ज्येष्ठ अभिनेत्री असं म्हटलं जातं. त्यामुळे मी स्वतःला स्टार नाही म्हणत. आणि नाटकांमधले स्टार्स वेगळे असतात. नाटक चालण्यासाठी जे स्टार्स असतात ते वेगळे असतात. तसं आमच्या नाटकामध्ये कोणी नाही. पण आमचा विषयच हा स्टार आहे आमच्या नाटकाचा. चित्रपटांमध्ये किंवा OTT प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जेव्हा तुम्ही हॉरर फिल्म्स किंवा थ्रिलर फिल्म्स किंवा वेब सिरीज बघता, त्याच्यामध्ये ना खूप सारे टेक्निक्स, खूप सारे VFX, आणखीन टेक्निकली साऊंड असलेला एक विषय छान पद्धतीने मांडलेला असतो. पण जेव्हा नाटक करतात तेव्हा खूप साऱ्या गोष्टींची काय म्हणतो ना आव्हानं उभी राहिलेली असतात. मग ते म्युझिक आहे, प्रकाश योजना आहे, अभिनय तर आहेच आहे. स्क्रिप्ट कशी तुमची लिहिलेली आहे, ते कसं तुम्ही सादर करता आहात, किंवा घाबरवणं किंवा ती उत्सुकता वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या नाटकामध्ये येतात. ह्याच्यामधली एक जरी गोष्ट अमोल मिस झाली ना, तर मग ते लोकं म्हणतात, "अरे नाही, हे काहीतरी गंडलंय किंवा हे काहीतरी चुकलंय." असं होऊ शकतं. आणि ती खूप जास्त म्हणजे विनोदी नाटकांमध्ये एखादा माणूस डायलॉग विसरला, तर समोरचा माणूस पटकन सांभाळून घेऊन नाटक पुढे जातं. पण अशा नाटकांमध्ये ते होत नाही. ही सगळी आव्हानं पेलत आम्हाला काम करावं लागतं. आणि हे हे एक वेगळा मला असं वाटतं हा वेगळा अनुभव माझ्यासाठी ठरला. माझ्यासाठी म्हणायचं झालं तर मला आत्तापर्यंत लोकांनी ग्रामीण भूमिकांमध्ये पाहिलंय. नाटकांमध्ये सुद्धा मी आंधळ दळतय केलं. आता माझी जी निर्मिती होती, धनंजय माने इथेच राहतात, त्या नाटकामध्ये पण मी ग्रामीण भूमिकाच केलेली होती. मी आणि प्रभाकर मोरे दोघं जण होतो. पण या नाटकामध्ये मी टोटली सोशल भूमिकेमध्ये आहे. मी स्वच्छ मराठी बोलते आहे आणि मी शहरी भूमिका. शहरी भूमिका आहे आणि माझ्या अनुषंगाने ती स्टोरी पुढे जाते. म्हणजे मी त्याच्यामध्ये जे बोलते आहे त्याच्या अनुषंगाने ती गोष्ट पुढे जाते आहे. आणि खूप चांगलं असं ते सगळं नाटक जमून आलेलं आहे. फक्त नाटक लोकांपर्यंत पोहोचणं, ते पोहोचवणं हा आजकाल खूप मोठा टास्क असतो. तुम्हाला सतत रील कराव्या लागतात, तुम्हाला सतत लोकांच्या समोर राहावं लागतं, सतत त्या गोष्टी कराव्या लागतात. सो आम्ही चालले, आता 20 प्रयोग आमचे झालेले आहेत. आणि मला अपेक्षा आहे की आणखीन लोकांनी ते नाटक बघावं आणि ते लोकांपर्यंत नाटक पोहोचावं. कारण कधी-कधी लोकांचं असं होतं ना, की नाटक बघायला येताना एक विचार मनात ठेवला, आता आपल्याला काहीतरी प्रिया बेर्डे म्हणजे कॉमेडी बघायला मिळेल, किंवा आणखीन आरती सोळंकी आहे त्यामुळे कॉमेडी बघायला मिळेल. पण तसं नाहीये. हा एक वेगळा विषय आहे आणि तो छान पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. बघूया आता कसं होतंय.
नाही, चांगलंच होईल. आपल्याकडे प्रेक्षकांना नवीन-नवीन वेगळ्या विषयांवरची हो. नाटकं सुद्धा बघायला आवडत आणि असतात. 52 नाटकं आहेत रे हो. रंगभूमीवरती. हं. प्रत्येकाची नाटकं त्या थिएटरला लागणं, तशात त्यांना चांगल्या तारखा मिळणं, हे मोठा टास्क असतो खरंय, ह्याच्यामध्ये, खरंय. की हे कसं मॅनेज करायचं? टेन्शन येतं. म्हणजे कधी-कधी प्रोड्युसर्सने, निर्मात्यांनी एवढे पैसे घातलेले असतात ह्या हो ना, प्रोजेक्टमध्ये हो ना. आणि ते निघणं आणि वाईट वाटतं. कारण जेव्हा एक नाटक चालतं किंवा एक नाटक उभं राहतं, नाटक म्हणा, चित्रपट म्हणा, त्याच्यावरती अनेक लोकांची पोटं अवलंबून असतात. एका बरोबर. नाटकामध्ये साधारण 50 एक लोकांचं पोट अवलंबून असतं. जेव्हा एक फिल्म करतो, त्याच्यामध्ये पण एक 100 एक लोकं त्या प्रोजेक्ट खरंय, बरोबर निगडीत असतात खरंय. आणि अशा वेळेला लोकं, सर्वसामान्य माणसं म्हणून जातात ते वाईट आहे. बरं त्यांची चूक नाहीये. समजा आता ते गंडलं, कुठेतरी चूक झाली, तर त्यांनी पैसे दिलेले असतात हं, तुमच्या हं, त्या हं. चित्रपटाला किंवा त्या कृतीला कृतीला बघायला. बघायला. आणि ते जर गणलं ना, तर मग ते लोकं म्हणणार, की नाही बरोबर नाहीये. पण आपल्याला माहिती असते किती मेहनत असते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मग ते नाटक असू दे, चित्रपट असू दे. असं वाटत असतं, की अरे यार, ह्या सगळ्या लोकांना कामं मिळू देत. म्हणजे हे हं. खूप, कारण आता कोव्हिड नंतर ना, हे खूप जाणवतं, हो, की हो. ही इन्सिक्युरिटी खूप आली आहे, बरोबर. की लोकांना प्रत्येकाला कामं मिळायला हवीत, प्रत्येकाचं घर चालायला हवं. हे जे कलाकार आहेत, कलाकारांबरोबर टेक्निशियन्स आहेत, या सगळ्यांचा विचार करावा लागतो, नाही खरंय, म्हटलं तरी. खरंय. तर आज अशा प्रकारे अजिबात स्टार नसलेल्या प्रिया बेर्डे यांची मुलाखत आपण घेतोय. ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. हा काय तुमचा आता विनय म्हणायचा, हा नम्रपणा म्हणायचा? नाही, नाही, बरं, मला असं एक नाही. सांगा, जसं तुम्ही म्हणालात, की लोकांना सवय नाहीये तुमची अशा प्रकारची भूमिका बघायची. तुम्ही सुद्धा हॉरर फार कमी काम केलं असेल हो. किंवा तुम्ही घाबरला होतात का हॉरर काम नाही, करण्याच्या मला आधी? माझा एवढा आवडता जॉनर आहे. हो? मध्यंतरी मी काजळ माया नावाची पण सीरियल केली. ओह! त्याच्यामध्ये मी चेटकीण होते बापरे! आणि हां, मला हां. खूप मजा यायची असं काम करताना आणि हॉरर मला खूप आवडतं. म्हणजे मी जी.ए. कुलकर्णी, रत्नाकर मतकरी, नारायण धारप असे खूप सारे वाह! पुस्तकं माझ्याकडे सगळी संग्रहित आहेत आणि इंग्लिश, हिंदी खूप साऱ्या हं, फिल्म्स, मी हं. हॉरर सोडतच नाही. मला फार हॉरर आवडतं. YouTubeवरती खूप सारे हॉरर ते एक्सपेरिमेंट्स असतात त्या करतात, की अच्छा, ते आम्ही पण बघ ते हां. पण मी बघते. मला बरं, खूप बरं. मज्जा येते ते सगळं वाह! बघताना. मग खरं-खोटं माहिती नाही, पण आपलं बघत राहायचं. त्यामुळे माझा स्वतःच एक टाईमपास वेगळा होतो त्याच्यामध्ये. आणि मला त्यासाठीच विचारायचं होतं, कारण विनोदाचं टायमिंग तुम्ही जुळवलंय. हो. मग हे हॉररचं टायमिंग जसं तुम्ही मगाशी सांगितलत, की सगळ्या गोष्टी या वेळच्या वेळी झाल्या तर मजा आहे. हो. तर ते काय अवघड होतं? काय आव्हान होतं त्याच्यामध्ये? आव्हान हेच होतं, की मला 5 सोलोलोकीज आहेत त्या नाटकामध्ये आणि बरं. त्याच्यात एक-एक पेजच्या आहेत. आणि सुरुवातीला जेव्हा नाटक वाचताना माझं झालं, बापरे! एवढं बोलायचंय मला, कसं बोलणार मी? पण ना ते इतकं सहजगत्या झालं, कारण ते एक स्टोरी टेलिंग असल्यामुळे मला गोष्ट सांगायला सुरुवातीपासून आवडते. त्यामुळे मला ते सहज बऱ्यापैकी शक्य झालं. हं, हं. एकतर नाटकात उभं राहताना, तुम्ही सोलोलोकी बोलत असताना तुम्ही एकट्या असता. आणि हं. तो विचार डोक्यात ठेवून मी केलं, की प्रियाचे इथे जर तू चुकलीस किंवा इथे जर काही झालं ना, तर मग ते चुकीचं दिसेल. तेव्हा खूप अलर्ट राहून रिहर्सलपासून मी ह्या गोष्टींवर फार लक्ष दिलेलं आहे, की हे कशा पद्धतीने आपण लोकांच्या समोर मांडायचं आहे. हं, हं, हं. आणि लोकं येऊन सांगतात, की तुम्ही जे बोलता ते फार छान वाटतं आम्हाला. कानाला खूप छान लागतं. तुमचं मराठी खूप छान आहे. ह्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या, की मला मजा येते, की अरे वाह! आपण जे करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय. मग अहो, अशीच आहे मी खरी. असं सांगावसं हो, मी वाटतं की नाही अशीच आहे. त्यांना. मी अशीच आहे. तुम्हाला अनिल कपूर यांनी एक कॉम्प्लिमेंट दिली होती, हो. की तू ज्या काय म्हणतो, ज्या कॉस्ट्यूममध्ये तू येतेस, मग ते ग्रामीण असेल किंवा शहरी असेल, तू जीन्स घातलीस तरी तू त्या प्रत्येक वेळेला हो, सूट होतं तुला. हो. हे त्यावेळेला कॉम्प्लिमेंट होतं, हं. पण नंतर त्या तुमच्या इमेजचं तुम्हाला नुकसान झालं का? हे बघ, मी एक सांगू का? तुम्ही तुमचा दृष्टिकोन स्वतःकडे बघण्याचा कसा आहे ह्याच्यावर खूप अवलंबून आहेत हं, गोष्टी. हं. मी नुकसान झालं की नाही हे मला माहिती नाही. पण मी लोकांच्या समोर राहत होते. हो. ठीक आहे ना, आता काही गोष्टी आहेत, तर काही कलाकार त्या इमेजमध्ये अडकतात. हं. त्याला आपण काही करू शकत नाही. बरोबर. मी जर इमेजच्या बाहेर पडायचा जर प्रयत्न केला असता, तर माझ्या पाठीमागे आणखीन 100 जणी उभ्या होत्या. हं, कळलं का? आणि हं. माझी त्यावेळेला मला माझं स्वतःचं घर चालवणं, मला त्या हो, फायनान्शियल हो. इन्सिक्युरिटीज खूप होत्या. त्यामुळे बरोबर. मला ना तो तो ब्रेक नाही करता आला. म्हटलं जेव्हा ब्रेक होईल तेव्हा होईल. आत्ता आपण ह्या गोष्टीचा विचार नाही करायचा. त्यामुळे मी ती कॉम्प्लिमेंट घेऊन मी त्या पद्धतीनेच काम करत गेले आणि मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे, की मी खरंच तसं आहे. मी नऊवारी नेसल्यानंतर मी नऊवारी ती ग्रामीणच वाटते आहे किंवा मी फुलथ्री धमाल सारखी फिल्म केली त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा रोल होता. त्याला बाज जरी ग्रामीण असला तरी ती खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारे बरोबर. ती हं, हं, लोकांच्या हं. समोर येत होती.
तर ते अशा काही फिल्म्स आहेत की ज्याच्यामध्ये, आणि मला काही फिल्म्स आवडल्या. जोगवा मधली ती जोगतीण असू दे, प्रश्नच किंवा नाही. नटरंग मधली ती नटरंगले. तमासगीर असू दे, 2-2, 3-3 सीन्स जरी असले तरी लोकांच्या ते फार लक्षात राहिले. जत्रामध्ये जत्रा, जत्रा तर फारच. म्हणजे केदारने मला जेव्हा ती फिल्म ऑफर केली तेव्हा केदार बोलला होता, की "तुला याच्यामध्ये अजिबात डान्स बिन्स नाहीये. तर तू डोक्यात काही विचार ठेवू नकोस. तुला एक वेगळा रोल मी देतोय." हम्म, आणि मी तो हम्म. रोल एक्सेप्ट केला. कारण तो सेकंड माझी इनिंग सुरू होणार होती माझ्या खरंय, करिअरची. खरंय, खरंय. प्रत्येक वेळेला तुम्ही लोकांना काय वाटेल आणि मी कशी दिसेन ह्याचा विचार नाही करून चालत. कधी-कधी अशा गोष्टींमधून पण काही खूप चांगल्या गोष्टी पुढे घडणार असतात. आणि म्हणजे मी ह्या थॉटने जाते नेहमी, खरंय, खरंय. की नेहमी तुम्ही थोडासा वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केलात, आलं तर करा, नाही आलं तर ठीक आहे. जे येतंय ते येऊ दे. येस. असं तुम्ही 2 प्रिया बेर्डे होतात. म्हणजे असं मला वाटतं नेहमी, की सिनेमाचं शूटिंग आहे, ओके ठीक आहे. तिथे मी एक ग्रामीण हो. भूमिका करणार आहे. बाकी माझं एक नेहमीचं लाईफ सुरू राहणार अरे, आहे. मला सुरुवातीला ग्रामीण बोलताच यायचं नाही. मला हां. खूप प्रॉब्लेम होता. कारण मी अत्यंत ब्राह्मणी संस्कारांमध्ये वाढलेली मुलगी. त्यामुळे मला ना दादरमध्ये आणि दादर असं आणि अहमदनगर जी बिल्डिंग आहे, नायगावमध्ये 8 हो, बिल्डिंग्ज आहेत. हो. ते सगळे ब्राह्मण राहतात. आणि माझं अगदी म्हणजे अगदी चिंचगुळाची आमटी वगैरे असं बटाट्याची भाजी खाऊन माझं बऱ्यापैकी मी तशी लहानाची मोठी झाले. म्हणजे अगदी मंगळागौर असू दे, आणखीन त्या आपण हादग्याचं हे करतात हां. ना, काय म्हणतात त्याला? घोडण वगैरे म्हणतात. हां, हां, हां. तसं हां. ते सगळं असं सगळं, तेव्हा ते इतकं ते माझ्या मनावरती होतं. आणि माझी भाषा पण तशीच होती. किंग जॉर्जमधल्या मराठी मीडियममध्ये शिकलेली मुलगी आहे मी. आणि मला जेव्हा ग्रामीण बोलायची वेळ आली, मी डान्स करायची. माझ्या मायाजादवच्या ग्रुपमध्ये मी डान्स करत हं, होते. हं. लावणी-बिवणी करायची. पण मी दिसायची पण ब्राह्मणी. मी अशी चप्पट हे केलं, की माझी मामी म्हणायची, "अगं, तू लावणी करतेयस. असं वाटतं तू ओचा काष्टा करून मंगळागौर करतेयस. असं नकोय आपल्याला." इतकं माझ्यामध्ये ते भिनलेलं होतं. त्यामुळे जेव्हा मला ह्या गोष्टींचं जेव्हा आव्हान ते वाटलं मला, कारण लक्ष्मीकांत बोलले, "तुला ग्रामीण नाही बोलता येत अजिबात. तर तुला ह्याच्यावर काम करावं लागेल." मग आमचं घर कोल्हापूरचं, घरातले सगळे हं, कोल्हापूरचे. हं, माझी हं. आई पक्की कोल्हापूरकरीण. पण माझ्या आईची कमाल होती अ, ती जेव्हा ययाती देवयानी करायची तेव्हा पण ती ययाती देवयानीमधली देवयानी असायची. मानापमान मधली पण ती आपलं ह्याच्यामधली संशय कल्लोळ मधली कृतिका असायची. एकच प्यालामधली गीता असायची. अशी त्यामुळे तिला त्या भाषेवरती एवढं प्रभुत्व होतं ना, की तिने माझ्याकडून मग ते ग्रामीण भाषा बोलून कसं बोलायचं, तो लहजा कसा असला हं, हं, पाहिजे. हं. जुनी पुस्तकं तिने माझ्याकडून वाचून घेतली काही. त्यामुळे माझं ते हळू सुधारत गेलं ते बरोबर, ग्रामीण बोलणं. बरोबर. पण मग तुमच्या आईने संगीत नाटकांमधून पण कामं केली ना, हो. म्हणजे धन्यती गायनी कळा अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण त्या होत्या. भारती अ, असवेकरांचं ते पहिलं नाटक होतं. हो, हो. बरोबर, बरोबर. त्या भारती असवेकर अगदीच लहान होत्या वयाने. आणि मम्मी आणि त्या रामदास कामत हो, रामदास असं ते कामत होते त्याच्यामध्ये. नाटक होतं. खूप छान ते पण होतं खरंय, नाटक. खरंय, खरंय. बरोबर आहे. वाह! आणि तुमचे वडील दिग्दर्शक होते हो, अरुण अरुण कर्नाटकी. कर्नाटकी. हं, त्याच्या आधीपासून तुमचा वारसा म्हणजे तुम्हाला मिळालाय. हं. चित्रपटांचा, तुम्हाला दिग्दर्शनाचा. तुला बोललंस तर चालेल. अगं प्रिया, ते हां, म्हणजे बोललं, हे तुम्हाला म्हणजे बिमाला मलाच कानाला ऐकताना म्हणजे खूप आपण कधी खटकतंय. असे भेटलो नाहीये म्हणून नाही, म्हणून नाही, ती इट्स ओके. एक हां, मला म्हणजे ना इंडस्ट्रीमध्ये हा खूप मला हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जिथे हां. तू मला ओळखतोयस, मी तुला ओळखते ना, तर आपल्याला ओळख करून घ्यायची गरज हां, नाही, नसते. नाही, बरोबर आहे. हाय, अगदी हॅलो, कसा आहे? हां. असं म्हटलं तरी आपण एकमेकांना ओळखतो ना रे. खूप असे ॲक्टर, ॲक्ट्रेसेस पण मला दिसतात ना, की आपली ओळख नाहीये. म्हटलं, "अरे, पण मी तुला बघितलेलं आहे ना, तू मला बघितलंयस ना." नाही, पण म्हणजे तुमची आई सॉरी. तर तुझी आई आणि तुझे वडील ह्याच्या आधीपासून चित्रपटांचा, हो. दिग्दर्शनाचा हा वारसा जो आहे, तो तुला मिळालाय. तो नेमका कुठला आहे? कोण-कोण होते म्हणजे? व्ही. शांताराम, बालजी पंढारकर, मास्टर विनायक, वासुदेव कर्नाटकी असा तो वारसा आहे. चुलत, मावस असं घराणं आहे. बापरे! मास्टर विनायक आणि माझे सख्खे आजोबा कॅमेरामन होते, डी-ओ-पी ओके. होते साऊथला. बरं. त्यांनी बरेच साऊथच्या फिल्म्स केल्या. शिवाजी गणेशन, जमिनी गणेशन, अंजली देवी, वैजंतीमाला. पण तिथे मग ते काही दिवस राहिले. त्याच्यानंतर सगळे कोल्हापूरला शिफ्ट झाले. बरं. आम्ही ॲक्चुअली कर्नाटक वगैरे बॉर्डरचीच आहोत. हं, पण नंतर मग कोल्हापूरला आम्ही सगळे शिफ्ट झालो. म्हणजे माझेच आजोबा, खापरे पणजोबा जे कोण होते ते. हं. आणि मग माझ्या वडिलांनी वगैरे करिअर सुरू केलं. दत्ता धर्माधिकारींकडे माझे वडील असिस्टंट असिस्टंट होते. डिरेक्टर होते. दादा कोंडकेंच्या सगळ्या फिल्म्स त्यांनी डिरेक्ट केल्या होत्या. पण दादा कोंडकेंचं नाव असायचं. असं मी बऱ्याच मुलाखतींमध्ये मी सांगितलंय हे ॲक्चुअली. पण हे आहे, म्हणजे आता हे टाळू नाही शकत. माझी आईची आई पण ॲक्ट्रेस होती. मग त्यावेळेला तिने पण खूप नाटकांमध्ये कामं केलेली होती. आणि त्या सांगायच्या, की आम्ही पायाला पानं बांधूनच प्रवास केलाय. कारण बापरे! कोल्हापूर वगैरे साईडला तिथे कुठे त्यावेळेला एस-टी-बिस्टी काही नव्हतं. खेड्यापाड्यातनं जाऊन हे लोकं नाटकं करायचे. डोक्यावरती ओझी घेऊन, पायाला पानं बांधून, चपला नसायच्या. गरिबीतून वरती आलेल्या बायका होत्या.
त्यामुळे असं कष्टकर्ते लोक आलेले आहेत आणि आज 4थी पिढी आमची आहे, अभिनय बेर्डे. हो. तुझ्या आईची आई म्हणजे त्या काळात फार म्हणजे स्त्रिया कामही करायच्या नाहीत, नाही, अभिनय म्हणजे करायच्या नाहीत कमलाबाई म्हणजे. गोखले हो. नंतरची पिढी असेल ती काम हं, करणारी. हं. पण परिस्थितीमुळे करावं लागतं. काही त्या हं, कोल्हापूरला हं, त्यावेळेला हं. त्या बायकांनी म्हणजे ताराबाई केणीकर होत्या, ज्या कान्होपत्रा म्हणून होत्या संगीत नाटकात काम करणाऱ्या. त्यांची आई आणि माझी आजी एकत्र काम करायचे. अच्छा. आणि त्यावेळेला ह्यांच्या म्हणजे मग त्यावेळेला ह्या कोल्हापुरातल्या मुली कोण-कोण? पद्मा चव्हाण, हं, उमा भेंडे, हं, माझी आई, हं. कान्होपात्रा अशा 4-5 जणी ह्या तेव्हा कोल्हापुरामध्ये छोटी-छोटी नाटकं वगैरे काम करायच्या. तिथून मग ह्या सगळ्या मुंबईला आल्या आणि ओके. प्रत्येकीने आपापलं करिअर उत्तमपणे केलं. तुझ्या स्टेजवरच्या परफॉर्मन्सने आपण सुरुवात केली चर्चेला, गप्पांना, भूलभुलैयापासनं. हो. आणि पहिला तुझा स्टेजचा परफॉर्मन्स जो आहे, तो मला तुला विचारायचा आहे, की तो कुठला होता? मला असं वाटतं, की तू तेव्हा 7 वर्षांची होतीस हो. हां. परफॉर्मन्स आणि म्हणता येणार नाही. पण मी म्हणेन, की स्टेजवर जाऊन उभं राहणं. हो. तो परफॉर्मन्स कुठलाही असू मला दे, मी डान्स असू दे अगदीच किंवा भीती स्टेजची कधीच नव्हती. हं, कारण मी माझ्या आईपेक्षा माझ्या मामीबरोबर मी जास्त वाढले, जास्त राहिले. त्यामुळे डान्सची मला आवड खूप जास्त हं, लागली. हं, तिच्याबरोबर मी माया जाधवबरोबर मी खूप साऱ्या ऑर्केस्ट्राज आणि ह्याच्यावर तिच्यावर खूप फिरायची. हं. आणि मेलडी मेकर्सच्या तेव्हा तो खूप जोरात चालला होता आणि षण्मुखानंदला शो होता. आणि खैके पान बनारसवाला गाणं होतं. आणि ते गाणं तेव्हा खूपच पॉप्युलर झालं होतं आणि ते गाणं सुरू झालं आणि माझ्या मामीचा हात सोडून विंगेतून मी स्टेजवर गेले आणि मी फुल डान्स केला. कैके काही पानवा ठरलेलं नव्हतं काही अजिबात. ठरलेलं नव्हतं. 7-8 वर्षाची होते मी आणि जाम मज्जा आली. लोकांनी पण जाम उचलून धरलं ते आणि वाह! मला खूप तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स आला, की हं, आपल्याला लोकांनी वाह-वाह केली, आपण खूप छान नाच करतो, असं एक कुठेतरी आलं. हं, हं, हं. आणि मग नंतर पण मी 8व्या वर्षापासून डबिंग करत होते अमोल. माझ्या अच्छा. वडिलांच्या पिक्चरला लहान मुलांची डबिंग मी करायची. ओके. म्हणजे माझ्या वडिलांनी जेवढे फिल्म्स केल्या, त्या सगळ्या फिल्म्समध्ये माझा कुठे ना कुठेतरी आवाज वापरलेला आहे. मग वयाच्या 12-13व्या वर्षी बंदीवान मी या संसारी नावाची एक फिल्म केली. आशा काळेच्या लहानपणाचा रोल केला होता मी. हं. आणि हां, तू वाटतेस. हं. हो. आणि मग तिथून मग सुरू झालं. मग मामीच्या बरोबर स्टेज शो वगैरे करणं. नाटकांशी वगैरे असा माझा फार संबंध आला नाही. मी हं, खूप हं, हं. अभिनय खूप उशिरा करायला लागले. आधी काही छोटे-मोठे असे लावणीचे परफॉर्मन्सेस आणि असं सगळं ते करत-करत मी अ, पुढे आले. मग त्याच्यानंतर मग काही सीरियल्स मिळाल्या, मग फिल्म्स मिळाल्या. म्हणजे असं 45 असं वर्ष म्हणतात, झाली. की 45 वर्ष झाली? 45 वर्षापेक्षा पण जास्त झाली बापरे! वर्ष. म्हणजे बघा 45 धरून चालू आपण. नाही, म्हणजे असं म्हणतात, की बरीच लोकं काम करतात, अभिनय करतात, वेगवेगळे प्रोजेक्ट करतात आणि मग त्यांना दुनिया कळते. हो. पण तुझं प्रत्यक्ष काम सुरू व्हायच्या आधीच दुनियेचा दौरा झाला होता, हो, जगाचा अगदी, दौरा झाला अगदी. होता जगभर. अगदी. आणि त्यावेळेला तुला अनेक भारतीय लोककलाकार जे आहेत, त्यांची कला बघायला मिळाली. हो. त्याचा किती फायदा झाला? मी ना अजूनही त्या गोष्टींमध्ये रमते, ते हं, आठवलं की. हं. मला फायदा झाला की नाही मला माहीत नाही, पण मला तीजनबाईचा फायदा खूप झाला. तीजनबाई ही अशी कलाकार आहे, जी एकतारीवरती हो. अख्खं महाभारत उभं करते. आणि परकाया प्रवेश काय असतो हे त्या बाईकडून मी बघितलेलं आहे, की ती एकाच वेळेला कृष्णही होते, एकाच वेळेला दुर्योधन पण होते, एकाच वेळेला ती अर्जुन पण असते, एकाच वेळेला ती भीष्म पण असते, एकाच वेळेला द्रौपदी पण असते. असं सगळं महाभारत ती बाई हं. एकटी उभं करते. मी बघून विचार केला होता, की आपण कोण आहोत? आपण काय करतोय? आपल्याला काहीही येत नाहीये. ही जी कला आहे, हे कुठून आलंय? हे सगळं दैवी आहे. हो. हे इतकं सोपं नाहीये असं सगळं उभं करणं. आणि तुला सांगते, लोकं मंत्रमुग्ध होऊन तिचा तो परफॉर्मन्स पाहायचे. तिच्या बाजूला 2-3 लोकं असायची आणि ती एकटी अशी उभी राहून ना, एकटाच. एवढी सहावारी साडी अशी गुडघ्यापर्यंत हो. थोडी खाली हं. नेसून ना, अशी ती एक हे घेऊन उभी राहायची आणि ती तिचा आवाज पहाडी आवाज तो. कमाल, कमाल म्हणजे. मला मी वाटतं त्यांना कुमार बोसां पद्मविभूषण मिळालंय वाटतं हो, त्यांना. हो, हो. हो. कुमार तीजनबाई. बोस त्यांना पण मला वाटतं पद्मश्री का काहीतरी मिळाली हां. आहे, जे कलकत्त्याचे उत्तम शास्त्रीय गायक होते. हं. तेव्हा म्हणजे मी पॅरिसला गेलेले असताना त्यांना मी पाहिलंय. तेव्हा ते व्हेरी खूप हँडसम आणि असे खूप छान होते हं, तेव्हा ते. हं. आणि त्यांना बघून माझं असं झालं, की काय सुंदर माणूस आहे आणि काय उत्तम गातोय. आणि आउटडोअर परफॉर्मन्स वेगळे असायचे, इनडोअर परफॉर्मन्सेस वेगळे असायचे. इनडोअरमध्ये रविशंकर होते, वाह! पंडित रविशंकर, सितारा देवी होती. हे कुठलं साल सितारा असेल साधारण म्हणजे 1985. 85. मी 9वी ला होते त्यावेळेला.
आणि आणि तू तुझ्या मामी बरोबर आम्ही आमचा दौऱ्यावरती महाराष्ट्राचा ग्रुप होता. ओके. फेस्टिवल ऑफ इंडिया राजीव गांधींनी पहिल्यांदा तिथे अरेंज केलं होतं. म्हणजे ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा, आणि आयफेल टॉवरवरनं त्यांनी ते उद्घाटन केलं होतं त्या ह्याचं. आणि आपल्या भारतातले सगळे लोक तिथे म्हणजे भारतातले सगळ्या प्रांतातली परफॉर्मन्सेस, सगळे, कलाकार तिथे लोककलाकार. होत होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त खाणं-पिणंही होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या पुरणपोळीपासून ते अच्छा. आपल्या पंजाबच्या परोठ्यापर्यंत सगळे सगळं. होते. रेलचेल होती. वा. आणि जवळपास 8-10 दिवस आम्ही पॅरिसमध्ये होतो. पण कमाल, कमाल मी ते विसरूच शकत नाही. ते परफॉर्मन्स बिरजू महाराज होते. म्हणजे खरंच इतकं मी भाग्य समजते, की मला हे बघायला मिळालं. खरंच आहे, खरंच आहे. काही शिकण्यापेक्षा सुद्धा त्या मेमरीज खूप माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत, की आपल्याला या सगळ्या लोकांचा सहवास मिळाला. मला वाटतं ती जाणीव तुला झाली ते जास्त महत्वाचं आहे ना, की अरे हो. कोण आहे ती लोकं? म्हणजे आपल्याला इथपर्यंत जाता येईल हो, का? म्हणजे कलकत्त्याचे रतन थियाम हो, नाव आहे. हो, ते हो, हो. ते आम्हाला हे करा गेल्या म्हणजे वर्षीच गुरु होते. वारले ते. अच्छा, फार हो, मला नाही 2025. माहिती. हां. पण त्यांचा सहवास मिळाला. कारण हैदराबादमध्ये आम्ही आधी 15-20 दिवस जेव्हा रिहर्सलला होतो, तेव्हा आमचा ग्रुप त्यांनी कोऑर्डिनेट केला होता. अच्छा. आणि ते इतके सॉफ्ट स्पोकन आणि इतके छान होते. मला कल्पना नव्हती हे रतन थिय्याम कोण आहेत. पण नंतर कळलं, की अरे हे तर म्हणजे जसं सत्यदेव दुबे आपल्याकडे हो. आहेत, तसं तसं रतन त्यांचं. थिय्याम आहेत. मूळचे त्यामुळे मणिपूरचे हो, ते. मणिपूरचे. आणि फारच छान मजा आली मला. म्हणजे हे मी विसरू नाही शकत आहे. तो अशी अशी माणसांचा सहवास मिळणं, अशा लोकांबरोबर तुम्ही राहणं, आणि इतकी साधी माणसं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की एवढ्या वरच्या लेव्हलला असून किंवा एवढा कलाकार म्हणून एवढे महान असताना, हे इतके साधे आणि इतके ग्राउंडेड लोकं बघितली आहेत खरंच, ना, खरंच. त्यामुळे आपले पाय पण हळू जमिनीवरच राहिले आमचे हं, पण. हं. असं फार कधी हवेत उडणं झालंच नाही अजिबात. पण हे तू सांगितलंस ते सरकारी दौरा आपण त्याला म्हणूया, की हो. सरकारने आयोजित केलेला आहे. पण तुमचे म्हणून जे दौरे व्हायचे, तुम्ही जगभर फिरत होतात मला असं वाटतं. वेगवेगळ्या शहरांमध्ये तरी भारतात सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये जात होतात. तर ते गंमत सोपं सांगते, नव्हतं तेव्हा ना? गंमत सांगते. आम्ही पॅरिसचा दौरा केला. हं, आणि ना प्रत्येक प्रांतातली आम्ही भारतात आल्यानंतर प्रत्येकाचे मंत्री आले होते त्यांना घ्यायला. हं. आम्हाला घ्यायला कोणीच आलं नव्हतं. आमची परतीची रिझर्व्हेशन्स पण नव्हती. अरे बापरे! आम्ही अक्षरशः एक रात्र स्टेशनवर झोपलोय, दिल्ली स्टेशनवरती. बापरे! माझ्या मामांनी त्यांचे स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहोत फ्लाइटची तिकीटं काढून. बापरे! पण आम्हाला रिझर्व्हेशन्स नाहीत. आम्हाला कोणी तिथे उभं करायला तयार नाही. महाराष्ट्राच्या ग्रुपला इतकी वाईट अवस्था होती. मग काय बोलायचं म्हणजे आता सगळी मजा ह्याच्यावर? तिकडे होती. सगळी मजा तिकडे होती. पण पण इथे मला आश्चर्य वाटलं, की आल्यानंतर महाराष्ट्रातून कोणीच नव्हतं. महाराष्ट्राच्या कलाकारांना फारच एवढी अशी वागणूक का बरं दिली असेल? इतकी चीड आली होती त्यावेळेला. मी तर खूप लहान होते. म्हणजे हे कळत होतं, की आपल्याबद्दल बरोबर होत नाहीये. पण ह्यांचं डिस्कशन्स ऐकून कळलं, की आपल्याला कोणी न्यायला नाही आलं. बाकी सगळ्या म्हणजे पंजाब असू दे, हरियाणा असू दे, आसाम असू दे, प्रत्येकाचे जे कोणी जे त्या स्टेटचे जे कोणी महत्त्वाची व्यक्ती हो, असतात, त्या हो. सांस्कृतिक खात्याचे जे लोकं होते, ते येऊन त्यांना रिसीव्ह करायला आले होते. त्यांच्यानंतर पुढचे त्यांची व्यवस्थित त्यांनी व्यवस्था केली होती जायची. आमचं कोणीच नव्हतं आलं. म्हणजे ह्या गोष्टीचं मला फार खंत वाटते. आणि असं नाही व्हायला पाहिजे कलाकारांना. खरंय, खरंय. आणि महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेला तर अशी अपेक्षा नव्हती. आणि दुसरा तू प्रवासाचं म्हणशील तर मी अगदी बैलगाडीमधून पण प्रवास केलेला आहे. मी टेम्पोमधून पण प्रवास केलेला आहे. त्यावेळेला तर त्या मेटॅडोर असायच्या. मेटॅडोरमध्ये पण प्रवास केला. हं. त्यावेळेला एक्सप्रेस हायवे झालेला नव्हता. मी ह्याच 9वी, 10वी, 8वी, 9वी, 10वी ह्याच एजपासून मी मामीबरोबर काम करायची. मला आठवतंय एकदा आमचा पुण्याला शो होता. आणि पुण्याच्या शोला आम्ही निघालो सकाळी 12:30-1ला निघालो. त्यावेळेला काय नव्हता ना एक्सप्रेस हायवे. 5-6 तास लागायचे. आम्ही रात्री 9 वाजले 5-6 तरी तासपेक्षा जास्त हो. 5-6 9 वाजता 9 वाजले तरी आम्ही घाटातच होतो. बापरे! आणि 8-8:30चा शो होता. मग आम्ही त्या मेटॅडोरमध्येच आम्ही तयार झालो. तिथेच नऊवारी साड्या नेसल्या. तसंच मेकअप केलं त्या अंधारामध्ये ते मेटॅडोरच्या थोड्या छोट्या बल्बमध्ये. आणि तसं मग आम्ही 9:30ला पोहोचलो. ह्याला म्हणजे खरंय, असेही खरंय. केलेत. किंवा पूर्वी तर आता थिएटर्स खूप चांगली आहेत म्हणजे हो. बऱ्यापैकी. हं, त्यांची अवस्था कशी असू दे, पण आहेत. हं. पण त्यावेळेला झापाची थिएटर्स असायची. हां. किंवा इव्हन मी तुला सांगते फिल्म्समध्ये काम करताना सुद्धा आम्हाला काही व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या. आम्हाला कुठेही असं एखाद्या छोट्या घरामध्ये किंवा एखाद्या गोठ्यामध्ये सुद्धा आम्हाला असे हे लावून आम्ही मेकअप हं. केलेले आहेत. मग आम्हाला काही खरं तर ऑप्शन हिंदीमध्ये पण नव्हतं. नव्हत्या ना म्हणजे नाही, किंवा हिंदीमध्ये तू पण हिंदीमध्ये नव्हतं. पण खूप काम हो. केलंस त्यावेळेला. हो, हिंदीमध्ये म्हणजे बेटाच्या वेळेला तर मी म्हणजे माधुरी दीक्षित,
भारती आचरेकर, अरुणा इराणी, मी हो. आणि आम्ही 5-6 जणींनी एका रूममध्ये तयार झालोय. कारण त्यावेळेला मेहबूब स्टुडिओमध्ये खूप शूटिंग्स चालायची. मग एका रूममध्ये आम्ही एवढ्याशा आरशामध्ये तयार झालो. मग तेव्हा असं कधीच झालं नाही, की मी सीनियर आहे, मला पहिल्यांदा हे करा, असं कधीच नाही. म्हणजे आता तसं होत नाही. आता प्रत्येकाला व्हॅनिटी व्हॅन लागतात आणि माझ्याबरोबर ही नको, माझ्यावर ती नको असं असतं. तिचे आता तसं तिचे नाहीये. कपडे तसे का, माझे हो, कपडे असे असे. का वगैरे त्यावेळेला सगळं ते तसं होतं काही तेव्हा. नव्हतं. तसं काही नव्हतं. जे जे आहे ते घालून काम करा. पहिलं डिरेक्टर ओरडतोय आपल्या नावाने, चला आधी खाली, असं असायचं. पण हे तुझं एक म्हणजे दौरे चालले होते, कार्यक्रम चालले होते. शाळा पण सुरूच होती ना शाळा म्हणजे पण सुरू होती. आणि शाळेत तुझ्या बाजूला उर्मिला मातोंडकर होती. नाही, ती नंतर आमचे डिव्हिजन्स वेगळ्या होत्या. पण हां, आम्ही एकाच शाळेमध्ये होतो. एकाच शाळेमध्ये होतात हं, तुम्ही. हं. अच्छा. म्हणजे तिलाही माहिती नव्हतं, की तिचं पुढे ती काय ती 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 तिला माहिती होतं आपल्याला काय करायचंय ओके. आयुष्यामध्ये. तसं माझं एवढं ठरलेलं नव्हतं, की आपण काय करणार आहोत, कुठपर्यंत जाणार आहोत, तुला माहीत डान्समध्ये नव्हतं. मजा येत होती मला त्यावेळी. डान्समध्ये मी हां. खुश होते माझ्या डान्सवरती. पण मग ॲक्टिंगचा पहिला अनुभव कुठला होता मग? रंगत संगत. अच्छा. रंगत संगत गिरीश घाणेकरांची फिल्म. हं. ती खरी माझी पहिली फिल्म. रिलीज बनवा-बनवी झाली, पण ती फिल्म. ती पहिली. मग ते सांगितलं ना, की मला त्यावेळेला ग्रामीणच बोलता यायचं ना. तिथे त्या ह्याचं माळणीचा रोल होता. पण मला लक्ष्मीकांत बोलले, "अरे हिला काहीच येत नाही लताताई, हिला काही येत नाहीये." मी करायची काम, नाही असं नाही. पण मला शेवटी भाषेवरती तुमचे एक्सप्रेशन्स आणि तुमचा रिएक्शन्स खूप महत्त्वाचे असतात ना, हो ना. समोरच्या माणसाच्या सुद्धा. त्यामुळे ते अ, पण नंतर हळू होत गेलं. मग अनुभवाने मी कधी कुठल्या क्लासमध्ये गेले नाही. कधी कोणी मला हाताला धरून शिकवलं नाही. ना डान्स शिकवला, ना अभिनय शिकवला. जे काय आहे ते अनुभवाने हळू शिकत गेले. आणि घरात पण तुम्ही बघत होतात नाही होते, तिचं? होते आणि माझी आई खूप खमकी होती त्या बाबतीमध्ये, की ती लाड नाही ते केले माझे. हं. पण आत्ताच्या मुलांसारखं नाही. म्हणजे अभिनय स्वानंदीला अभिनयला पण नाही तसं काही फार मी कुठे त्याला पण वेळ नाही मिळाला कुठे काही शिकायला वगैरे. तो सुद्धा अनुभवाने, लोकांच्या शिव्या खात, असं तो बिचारा त्याच्या हिशोबाने तो अ, आता तो उत्तम करिअरच्या हो, एका हो, छान हो. स्टेजला तो मला आहे. वाटतं 2025 हे खूप चांगलं वर्ष होय, त्यासाठी. अगदीच, अगदीच, दशावतार आणि अगदीच. उत्तर येस. हे 2 महत्त्वाचे आजीबाई सिनेमे. जोरात. आजीबाई जोरात नाटक. हो. खरंच, खरंच, उत्तमच, खरंच. वाह, उत्तमच. वाह, वाह! फारच छान. त्यामुळे आता असं दिसतंय, की तो सेट झालाय आता. हो, बऱ्यापैकी. म्हणजे इमोशनली, मेंटली आणि फिजिकली पण आता तो सेट फिजिकली होईल. सेट झालाय. पण त्याच्या आधी किंवा आता सुद्धा तो कुठले सिनेमे निवडतोय ह्याच्यामध्ये तुमचं लक्ष किती असतं म्हणजे नाही, त्याच्यात? काहीही अजिबात नाही? नसतं. अजिबात नाही. मी पहिल्यापासूनच त्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरफेरन्स केला नाही. ओके. एखादा प्रोड्युसर मला कनेक्ट झाला, की बाबा आम्हाला अभिनयला घ्यायचं तर मग त्याचा नंबर देऊन मी त्याला सांगते, की तुम्ही त्याच्याशी बोला. हं. त्याचं कुठल्याही गोष्टींमध्ये माझं काही नसतं. तो अच्छा. त्याचे निर्णय तो घेतो, मी माझे निर्णय घेते. कधी आम्हाला अडचण आली तर आम्ही एकत्र बसून डिस्कस करतो, की मला हे असं वाटतं. कारण हं. मलाही असं होतं, की आता मुलांचं कधी आता मुलं मोठी झाली. बरोबर. आता मी एकटी नाहीये. त्यांनाही कळतं. हं. त्यामुळे त्याच्यामध्ये अभिनय स्वानंदीचं दोघांचंही मला बऱ्यापैकी पाठिंबा असतो. बरोबर. सो जे मी पहिलं खूप एकटं-एकटं आयुष्य काढलं त्याच्यापेक्षा आता मी खूप छान आहे. मला आता छान वाटतं, की माझ्या बरोबरीला मुलं आलेली आहेत आणि मला मला आवडतंय ते सगळं त्यांचं माझ्याबरोबर असणं. हं. माझ्या हं. प्रत्येक गोष्टींमध्ये असणं. एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करणं आणि असं नाहीये, की आम्ही आमचं-आमचं जगतो, असं नाहीये. हां. आम्ही सगळे वेगवेगळ्या दिशेला असतो, पण आम्ही तरीही कनेक्टेड असतो एकमेकांबरोबर. स्वानंदीची एक वेगळीच दिशा आहे परत. तिचं एक वेगळंच चाललंय. बरं ती वेगळं काहीतरी ती बरंच करतेय. काय-काय करते असं मला हो, ती वाटतं बरंच म्हणजे. करतेय. तिचं आता कांतप्रिया चालू आहे. ते सगळं तिनेच स्वतः कांतप्रिया हे नाव पण तिचंच आहे? तिचंच आहे. कांतप्रिया नाव पण तिनेच ठेवलं. म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्रिया. हो. म्हणजे लक्ष्मीप्रिया असं वगैरे जनरल होतं. पण ती हो, म्हणाली मला हां. कांतप्रियाच ठेवायचं आणि ती न्यूमरॉलॉजिस्ट आहे ना. त्यामुळे हां. तिने ते सगळ्या म्हणून तो बेरजा-बिरजा डबल टी आहे करून त्याच्यामध्ये. हो. बेरीज वगैरे करून ते कसं आपल्याला रिसोनेट होतंय वगैरे हे सगळं बघून बरं, तिने ते ठेवलं. बरं. आणि उत्तम चित्रकार आहे. त्यामुळे तिला ते हँड पेंटेड ज्वेलरी फार आवडली. हं. त्यामुळे हँड पेंटेड ज्वेलरी आमची जास्त तर आमचं सिग्नेचर ज्वेलरी आहे. आणखीन ती आता सध्या काय करते बरं? लॉ करते आहे. आता बरं. सेकंड सेमिस्टर हं, तिची हं, चालू हं, आहे. हं. त्यामुळे मॅडम थोड्याच मला असं दिवसात वाटतं तिने ॲक्टिंगमध्ये यायचा एक म्हणजे येऊन बघितलं नाही थोडंफार. पण हो. मग तिला असं वाटलं असेल, की जाऊ दे हे सगळे दोघे करतायत. तुम्ही दोघं हो, आम्हीच तिला म्हटलं, की आम्हाला थोडंसं इथेच काहीतरी आमचं बघतो, तुला भरपूर आहे काही करायला. आम्ही एवढंच करू शकतो. पण नाही तिला आवडेल करायला आणि तिला ती म्हणाली, "मला आला एखादा चांगली अपॉर्च्युनिटी तर मी नक्की करेन." हं. पण सध्या मी आता माझ्या शिक्षणावर कॉन्सन्ट्रेशन करते. तिला असं जास्त करून डेस्कचे आवडतं. साहेबीणवायला तिला आवडतं. हां, त्यामुळे ते हां. ती
करू दे काय असेल. मी तिथे एक्झिबिशन मधले फोटो बघितले तर ते हो. खुश दिसते तिकडे, कारण तिथे असं उभं नाही राहून नाही, खूप लोकांशी छान बोलणं आणि रिस्पॉन्स सगळं. आहे एक्झिबिशन्सचा. त्यामुळे ती तर त्या जोरात आहे, त्याच्यावरती ती काम करते आहे. वा, वा. खरं आहे. आणि ह्याच्याबद्दल म्हणजे मी लोकांच्या माहितीसाठी, जे बघतायत त्यांच्या माहितीसाठी, की हे सोशल मीडियावर सुद्धा कांतप्रिया नावाने त्याचं इंस्टाग्राम पेज आहे हा. कांतप्रियाचं. तुम्ही ते फॉलो करू शकता आणि तिथे पर्सनल नंबर आहे स्वानंदीचा. तुम्हाला जे, कारण काय आहे, ती जे दागिने बनवते ना, ते खूप लिमिटेड येतात. ओके. मग ते परत तुम्हाला नाही मिळणार ते दागिने हम्म, बघायला. हम्म, मग ते वेगळे येतात. कारण तिचे जे कारागीर आहेत ते तेवढेच, ती जे दागिने देते तेवढेच बनवले जातात ते. बर बर. त्यामुळे ते वेगवेगळे सतत येत असतात. तर तुम्हाला कधी हम्म. कुठलं डिझाइन आवडलं तर ती तुम्हाला बनवून देऊ शकते. बर. आता डोक्यात असं चाललंय आमच्या, की जेंट्ससाठी पण आम्ही काही विचार चाललाय. ऑडियन्स बघूया. वाढेल तुमचा तेवढा. हा. नक्कीच. तर लक्षात ठेवा सगळ्यांनी, त्यांनी सांगितलं इंस्टाग्राम हँडल, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. हा उद्योजिका किंवा उद्योग करण्याचा जो स्वभाव आहे तिचा, तो तुमच्याकडनं आलाय का तिच्याकडे? उद्योगी. उद्योगी मी मुद्दामून म्हटलं नाही, पण व्यवसाय करणं बेसिकली. हां, हां. कसं आहे ना अमोल, आता काळ असा आहे ना, की तुम्ही सगळीकडे तुम्ही तुमचं स्वतःचे पाय रोवून ठेवायला पाहिजेत. जे तुम्हाला येतं आहे, जे तुम्हाला वाटतंय करावंसं, ते करावं माणसाने. आणि सपोर्टला माणसं असावी लागतात. आता मी एकटीच अगदीच माझ्या वेळेला एकटी होते. माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. पण आता मुलांबरोबर मी आहे, अभिनय आहे, मी आहे स्वानंदीसाठी. अभिनयसाठी आम्ही दोघी जणी आहोत. माझ्यासाठी ते दोघं जण आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप सपोर्ट करत असतो. आणि मला असं वाटतं, की ज्यांना जे येते ते त्यांनी करावं. आणि उद्योग म्हणण्यापेक्षा मी आता स्वानंदीने पहिल्यांदी इहास क्रिएशन नावाचा साड्यांचा बिझनेस पण केला होता. तिने आधी एक्झिबिशन साड्यांची पण केली होती. मग तिला आता ज्वेलरीचं करावंसं वाटतं. त्यामुळे ती ते करते आहे. माझं हॉटेलचं पण करून झालेलं आहे. पुण्यामध्ये मी हॉटेल केलेलं होतं. पण कोरोनामध्ये ते आम्हाला बंद करावं लागलं. प्युअर व्हेज होतं ते. नाही, नाही. हां, व्हेज पण होतं आधी. अच्छा. मग आम्ही व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही नॉनव्हेज केलं दोन्ही होतं. केलं. अच्छा. बरं. पण ते सगळं करून झालं. त्यामुळे जे वाटलं ना, ते करावं, आणखीन अनुभव घ्यावा, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि चाललंय, त्यामुळे बघू. तुम्ही आता कोरोनाचा उल्लेख केलात म्हणून मला विचारावंसं वाटतंय. आपण सगळेच खूप टेन्शनमध्ये होतो आणि खास करून आपली इंडस्ट्री जी आहे, हं. ती जसं म्हणतात, की ती सगळ्यात आधी त्याचं काम बंद झालं आणि नंतर उशिरा जे आहे ते हो, सगळ्यात सुरू शेवटी झालं. सुरू हो, झालं. सगळ्यात सुरू पण शेवटी. त्या मधल्या काळात तुम्ही अनेक लोकांना, म्हणजे आपण त्याला मदत नको म्हणूया, पण असं म्हणतो, की एक जाणीव असणं त्यांच्याबद्दल, ते दिसलं खूप त्यावेळेला. माझं एक स्पष्ट मत आहे, की कलाकारांसाठी फक्त कलाकारच काम करतो. हं. बाकी नाही कोणी बाहेरचं. त्यांना माहीत पण नसतं. सगळ्यांना वाटतं कलाकार जाम श्रीमंत आहेत. खूप पैसे मिळतात त्यांना, खूप श्रीमंत आहेत. पण अरे, असं त्यांचे कपडे नाहीये. बघा, अरे सिनेमात बघा कारण कसं. आता कसं असतं, की आपल्याला थोडंसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं छान ठेवावं लागतं. पण ते ठीक आहे, म्हणजे जे ज्यांना नाव आहे किंवा ज्यांच्या फिल्म्स चालतात त्यांचं ठीक आहे. पण जे छोटी-छोटी कामं करतात, जे तंत्रज्ञ आहेत, जे हेअर स्टायलिस्ट आहेत, जे मेकअप हो, आर्टिस्ट केवढी तरी आहेत, आहे. ते स्पॉट बॉय आहेत. ह्या सगळ्यांचं काय आहे? यांना काय, म्हणजे ज्यांची कामं सुरू होती त्यांचं ठीक होतं. ज्यांना कामं नव्हती त्यांची फारच अवस्था कठीण होती. खरं आहे. आणि आपल्याकडे आपल्या इंडस्ट्रीचा दर्जा नाही. आपण इंडस्ट्री म्हणतो, पण दर्जा नसल्यामुळे आपल्याला कोणी लोन देत नाही. त्यामुळे लोकांना लोनही मिळालं नाही. तमाशा कलावंतांनी, संगीतबारी कलावंतांनी अक्षरशः लोकांची धुणी धुतलेली आहे, भांडी घासलेली आहेत, रस्त्यावरचा कचरा उचलला आहे. इतकी वाईट अवस्था त्या लोकांची होती. मग अशा लोकांच्यासाठी काहीतरी करणं अ, अपेक्षित होतं. त्यामुळे त्या लोकांना तिथे आम्ही मदत केली, जिथे-जिथे शक्य होईल तिथे. आणि फार वाईट वाटलं त्या हं, काळामध्ये, हं, की आपलं कोणीच नाही. हं. कोणीच आपल्याला आपला विचार करत नाही. म्हणजे लोकं तोंडसुख धुवायला खूप पुढे असतात. पण लोकांना इंटरनल गोष्टी माहिती नसतात, की काय कलाकार कुठल्या अवस्थेतून जातो आहे. कधी म्हणजे खरंच सांगते आम्हाला, की 6 महिने काम आहे, 6 महिने काम नसतं. आता सीरियलचे पण एवढे प्रॉब्लेम्स चालू आहेत. दर 3 महिन्यांनी पेमेंट मिळतात हो. सीरियलमध्ये. बोलायची सोय राहिलेली नाहीये. कुणी त्याच्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीये. कारण लोकांना इन्सिक्युरिटी होते, की अरे, आम्हाला मग कामं मिळणार नाहीत जर आपण ह्या विषयावर बोललो तर. अशा खूप एकात एक तंगड्या अडकलेल्या आहेत त्या, आणि त्याच्या अशा गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या लोकांच्यासाठी काम करावंसं खूप वाटतं, पण ते माझ्या एकटीचं काम नाहीये. हं. त्याच्यासाठी सगळ्या बाजूने मदत असायला हवी. सामान्य जनता असू दे, राजकारण असू दे किंवा आपल्या इंडस्ट्रीतली लोकं असू देत. आपल्या इंडस्ट्रीतल्याच लोकांची एवढी वेगवेगळी मतांतरं असतात, एवढी गोष्टी असतात, की ते एकत्र येऊन काम करणं कसं कसं शक्य आहे ते? ह्याच्यासाठी एका छताखाली येऊन काम करणारी लोकं हवी आहेत. तशी ती माणसं हवी आहेत. म्हणजे तशी ती संघटना हवी आहे काम करणारी, की जेणेकरून कलाकारांचा म्हणून विचार केला जाईल, खरं आहे, अशी खरं आहे. माणसं हवीत. तोच विचार करून तुम्ही राजकारणात
हां. गेला होता. हो, हो. अ, आणि कारण मला कोणी आमदार, खासदार करणार नव्हतं. माझी तशी अपेक्षाही नाही. मला त्याच्यामधलं काही कळतच नाही. तर मी त्या गोष्टींच्या बाबतीत विचारच केला नाही. कारण लोकांनी असं खूप आवई उठवली होती, की आता काय मॅडम खासदार होणार, मग काय आमदार होणार. सोशल मीडियावरती एवढ्या लाखोल्या व्हायला शिव्याच्या लोकांनी मला. कारण जे अपोझिशनचे लोकं असतात त्यांना तेवढंच काम असतं, की त्यांनी शिव्या देण्याव्यतिरिक्त ना, ते का हे ह्याच्यामध्ये आले त्याचा कोणी विचारच करत नाही. हे कशाकरता आपण हे करतो ह्याचा विचार नाही केला जात. त्यामुळे ठीक आहे बाबा असू दे काय द्यायच्यात त्या शिव्या द्या. आम्हाला आमचं जेवढं काम करता येईल तेवढं आम्ही करणार. पण आमच्या लोकांना माहिती आहे आम्ही त्यांच्यासाठी काय करतोय. सर्वसामान्य माणसानं प्रत्येकाला आपण स्पष्टीकरण नाही देऊ शकत सगळ्या गोष्टींचं. पण मग आता राजकारणामध्ये तुमची भूमिका नेमकी कशा प्रकारची आहे? म्हणजे काही पद आहे तुमच्याकडे किंवा काम आता कशा प्रकारे माझ्याकडे चालतं आता नेमकं? माझ्याकडे बीजेपीचं पद आहे हं. सांस्कृतिक संयोजक म्हणून. बरं. अ, अ, पण आता सध्या काम म्हणजे आता आता निवडणुका पण संपलेल्या आहेत. त्यामुळे आता ते थोडंफार जे काही काम त्यावेळेला कलाकारांना दिलेलं असतं त्याच्यामध्ये, हं. ते झालंय सगळं करून आता. त्यामुळे आता वाट बघायची. आता वेगळं काही असेल त्यांच्याकडून काही आले आपल्याला हे पक्षाकडून आपल्याला हं. बाबा तुम्ही आता हे करा किंवा हा एक आपण प्रोग्राम करतो आहोत, कलाकारांसाठी करतो आहोत. असं जर आलं तर मग त्याच्यावरती आपण काम केलं जातं. बरं. आणि मग ते माझं थोडं करियर चालू आहे. कारण मधल्या 5 वर्षांमध्ये मी टोटली ब्रेक घेतला होता. हो. कारण त्यामुळे लोकं विसरतात अरे आपल्याला, कळलं का? त्यामुळे लोकांच्या समोर उभं राहणं, ते समोर सतत राहणं पण फार गरजेचं असतं एका वेळेला. कारण त्याच्यासाठी म्हणून ह्या लोकांनी मला राजकारणात घेतलेलं आहे ना, की एक नाव आहे म्हणून. बरोबर. तिथे मी काम नाही केलं तर इथे पण मला कोण विचारणार नाही. खरंय, कळलं खरंय, का? खरंय. त्यामुळे मला काम करणं तर म्हणजे आवश्यकच आहे. त्यामुळे पण मग मी आता तुम्ही टीव्ही पण करताय, नाटक पण करताय, सिनेमा पण असंच. हां, म्हणजे आता टीव्ही आणि कसं 2च गोष्टी होतात. एक हं. टीव्ही होईल किंवा सिनेमा होईल हां. किंवा मग सिनेमा होईल किंवा नाटक होईल नाटक होईल. किंवा हां. टीव्ही किंवा नाटक होईल. तिन्ही गोष्टींवर तुम्ही पाय नाही ठेवू शकत हां. अजिबात आणि हा वेडेपणा असतो असं जर खरंय, कोणी करत असेल खरंय, तर. खरंय. कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीला तेवढंच तुम्हाला न्याय महत्त्व देता द्यायला, येता येत न्याय नाही. द्यायला लागतो ते. बरोबर. कारण दौरे असतात, हे असतात. त्यामुळे मी आता सीरियल आता सध्या माझ्याकडे कुठली सीरियल नाहीये कारण मी नाटक करत होते म्हणून. पण माझ्या हातामध्ये काही फिल्म्स आहेत चांगल्या आणि त्याच्यावर काम चालू आहे आता. हिंदीमध्ये पण कमबॅक झाला तुमचा आता. हो. हां. आता तू हे म्हणू शकतोस, की हां, की मी कमबॅक कमबॅक म्हणू हिंदीमध्ये मी केला. हां. कारण नाटक, सिनेमा, सीरियल दर 4-5 महिन्यांनी मी येतच असते. त्यामुळे माझा कमबॅक सतत 4-5 महिन्यांनी मीडिया दाखवत असतं. म्हणून मी मुद्दामून म्हटलं, कोणी म्हणतं तुम्ही कमबॅक, किती कोणी म्हणतं. आता खूप दिवसांनी येताय. खूप वर्षांनी तुम्ही खूप येताय वर्षांनी असं स्टेजवर उभं राहताना कसं वाटलं? ठीक आहे. बिचारे करतात, आपल्याला एवढं हो, महत्त्व हो, देतात. हो. थँक खरंय. सो मच. काही असं गमतीचा भाग आहे हा. पण हां, हिंदी फिल्म म्हटलं भारत भाग्य विधाता मी आता केली. खूप छान हं. एक्सपिरियन्स. मला इतकी मजा आली ती फिल्म करताना. सगळे मराठी ॲक्टर होते आणि कंगना रानौत होतीच. पण फार हुशार आणि फार शार्प बाई आहे. फार, फार हुशार आहे म्हणजे तिला अ, खूप जाण आहे तिला त्या माध्यमाची. हं. आणि आमचे मनोज तपाडिया डिरेक्टर त्यांनी डायरेक्ट केलेली फिल्म आहे. म्हणजे ज्यांनी चिनीकम, मनोरमा, 6 फीट अंडरग्राउंड हे फिल्म्स त्यांनी लिहिल्या आहेत हो. आणि फार सुंदर फिल्म त्यांनी हे केली. अजून लोकांपर्यंत तशी ती पोहोचली नाहीये म्हणावी तशी. पण ती पोहोचायला हवी कारण खूप त्यावेळेला जे कामा हॉस्पिटलमध्ये जो गोळीबार झाला कासाबने केला, त्यावेळेला ते काय घडलं, त्या नर्सेसनी कसं सगळ्यांचा जीव वाचवला. हे छान उत्तम म्हणजे थ्रिलर म्हणू आपण, पण ती खरी घडलेली गोष्ट खरंय, आहे. खरंय. आणि खूप छान फिल्म होती. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मजा आली मला काम करताना. नाही, मी पण खूप चांगलं ऐकलं त्याच्याबद्दल. सॉरी, मी अजून पाहिली नाही ती फिल्म. हां. पण तेच आहे, की एकाच वेळेला 4 फिल्म्स हो, त्यावेळेला म्हणजे त्यांचं हिंदी आता रिलीज मराठी झाल्या. फिल्मसारखं झालं. मराठी प्रोड्युसर्स कसे एकाच वेळेला 10-10 फिल्म्स रिलीज करतात. तसं आता तसं हे सगळं त्यांचं. एकदमच 4-4, 5-5 फिल्म्स हो, आल्यामुळे ते हो, थोडंसं हो. जरा कुठेतरी त्यांना होतो ना तो प्रॉब्लेम. पण हा विचार करायला लागतो. म्हणजे आपल्या खरंय. मराठीमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. बसा-बसा सगळे एकत्र फिल्म प्रत्येकाला आपलं बाळ प्यारं असतं. पण हं. ते थोडंसं जरा चांगल्या खरंय. पद्धतीने यायला पाहिजे ना. बरोबर. तुम्ही आता सांगितलत, की तू सांस्कृतिक संयोजक संयोजक आहे. आहेस. हं. तर या पदावर काम करत असताना त्याच दरम्यान महामंडळाच्या निवडणुका पण झाल्या. हं. तर त्याच्यावर काय म्हणजे तुझी नजर होती फक्त का काय होतं, की कोण काय करतंय असं नाही, मी नजर काही सुद्धा नव्हतं? ठेवलेली नाही अजिबात. नजर सुद्धा कारण असं नाहीये. म्हणतात, की इंडस्ट्रीसाठी तर तेच काम करणार आहेत ना शेवटी हो. महामंडळ. हो. आहेत तेच काम करणार आहेत. हं. पण मी तिथे कुठेच नव्हते. नव्हतीच. माझ्या अच्छा. सगळ्यांना शुभेच्छा होत्या, हं. की छान काम करा. मागच्या सगळ्या वाईट गोष्टी विसरून जा आणि नव्याने चांगलं काम करा, कारण आता ती गरज आहे. बरोबर. तमाशा कलावंत म्हणजे चित्रपट कलावंत
सिरियलचे हे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी काम करणं फार आत्ता ही वेळ आहे बरं का करायचं. या लोकांनी करायला हवं आणि मला असं वाटतं करतील. कारण आता तिथे सगळे बसलेले जे लोकं आहेत ती उत्तम लोकं आहेत आणि फ्रेश आहेत सगळे. ते जुनी माणसं फार कमी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की ते काम नक्कीच चांगलं करतील. 2-3 प्रश्न मला असे विचारायचे आहेत, की ते म्हणजे त्याची उत्तरं तूच देऊ शकशील. अशोक सराफ यांना सगळे मामा म्हणतात. हं. त्याला तू कारणीभूत आहेस असं मी ऐकलं. ते खरं आहे का? हो, असेल. कारण किती वर्षांपासून मामाने मला असं कडेवर घेऊन खेळवलं हो, ययाती हो, हो. देवयानीच्या नाटकाच्या वेळेला. त्यामुळे मी त्याला मामा म्हणायचे आणि लोकं त्याला मामा म्हणायला लागले असतील बरं. त्यामुळेच कदाचित. त्यामुळे हे एक हो, हो, आहे हो, हो. त्याच्यामध्ये. लक्ष्मीकांत बेर्डे आधी मित्र, हं. मग तुझे पती. मित्र नाहीत. मित्र मित्र-बित्र काही मी नव्हतं असं ते आहे की आधी तुमची माझ्यासाठी. मैत्री झाली, मग हां, तुम्ही आधी म्हणजे तसे मैत्री मित्र झाली म्हणजे असे तेच आहे. पण अशी मैत्री नाही ना, की बाबा असं वगैरे नाही. चान्सच नाही अजिबात. मी खूपच हे बघ तशी ना हे बघ आता तुझ्याशी बोलतेय, मी तेवढंच बोलू हो, शकते. हो. उद्या माझ्याशी हे आता आपला 2 तास चर्चा झाल्यानंतर मी पुढचे 4 तास तोंडाला बंद हो. मिट्टा असतं माझा. कारण मला फार बोलायला नाही आवडत. मी मी खूप उत्तम ऐकू शकते, मी हं, बघू शकते. हं, हं. मला फार नाही बोलता येत. मी दमते बोलून बोलून. हां, खूप बोलले, दमले मी आता. ठीक आहे. अजूनपर्यंत असं वाटत नाही नाही, तोपर्यंत नाही. आपण हो, बोलून घेऊया. हो, हो, म्हणजे हो. मला ते विचारायचं त्यामुळे होतं, की मित्र म्हणजे आपण म्हणूया, की आम्ही चांगले सहकारी, सहकारी होतो. सहकारी, हां. मग पती, पण त्याच्या पलीकडे गुरु पण तुझे हो, होते. ऑफ कोर्स. काय शिकवलं त्यांनी तुला नेमकं? म्हणजे मी अभिनयाबद्दल किंवा इंडस्ट्रीमधल्या कामकाजाबद्दल विचारतोय. बाकी काय शिकवलं नाही त्या माणसाने. बँकेचे व्यवहार कसे करायचे, आपल्याला आपले पैसे कसे साठवायचे, ते कसे इन्व्हेस्ट करायचे पासून तू कुठली कामं घ्यायचीस, तू चित्रपट सोडू नकोस, तू घे. कारण 2च हिरो आहेत, 15 हिरोईन्स आहेत. त्याच्यामध्ये तुला सर्व्हाइव्ह व्हायचंय व्यवस्थित. कारण तुला ते गरजेचं आहे. तुझी तशी घरची परिस्थिती तशी नाहीये. तुला ते सगळं सांभाळणं गरजेचं आहे. असं त्यांनी खूप सांगून ना मला आणि असं आणि ते असं खूप नाही बोलायचे. पण "हे तू कर बरं का. तुला गरज आहे, तू सोडू नकोस बरं का." बरं अमोल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फक्त मला नाही. हं. हे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला ते सांगायचे. ओके. म्हणजे त्याचे त्याचे नाटकात काम करणारे मित्र, त्यांनी सांगितलं, की "अरे लक्षा माझ्याकडे काम नाही, मला काम हवंय." प्रोड्युसर त्याला काय तुझं काय बजेट आहे? हां, मग हा आहे. हं. ह्याला दे काम. काय 2 पैसे वाढवून दे त्याला चल. म्हणजे हे फक्त प्रिया बेर्डे, प्रिया अरुणला नव्हतं हे करत ते किंवा प्रिया अरुणलाच प्रत्येक फिल्ममध्ये त्यांनी घेतलेलं नाहीये. त्यांनी म्हणजे त्या फिल्मसाठी जी हिरोईन म्हणजे त्या कॅरेक्टरसाठी सूट सूट होईल. होती, हं. त्या हिरोईन्सना त्यांनी घेतलेलं आहे. की आता हमाल दे धमालमध्ये वर्षा आहे. हो. म्हणजे आमची मैत्री आहे की आमची स्पेशल रिलेशन आमची जी काही वेगळी रिलेशनशिप होती, ती जर असती तर मला वर्षासाठी त्यांनी पण तसं नव्हतं लक्ष्मीकांतचं. फार अत्यंत चांगला माणूस होता, हुशार माणूस होता. प्रोफेशनल एकदम. व्हेरी प्रोफेशनल. त्यांना माहिती होतं काय करायचं आणि काय नाही ते. हं. इतकं त्यांचं आणि माणूस म्हणून फारच चांगले होते. मित्र म्हणून फार चांगले होते ते. खरंय, खरंय. त्यामुळे प्रत्येकाला त्यांनी उभं केलेलं आहे. प्रत्येक म्हणजे माझ्या माघारी तू इंडस्ट्रीतल्या त्यावेळच्या कुठल्याही माणसाला विचारू शकतोस, की लक्षाने तुझ्यासाठी काय केलं? प्रत्येकाचे अनुभव माणसागणिक त्या माणसाबद्दल वेगवेगळे आहेत, असं मी सांगेन. म्हणजे मी आत्ताच तेच म्हटलं, की मगाशी आनंद शिंदे यांची मुलाखत मी हो, ऐकली होती, हो, हो. की महामंडळाची फी भरून दिली. मला पण लगेच माहीत आणि नव्हतं हे सभासद मध्ये कर त्यांनी मला हो. सांगितलं. आता मध्ये अभिनयला पण ते भेटले होते. अभिनयला त्यांनी इतके किस्से सांगितले लक्ष्मीकांतचे. मला अभिनय म्हणाला, "अरे मम्मी हे खरंच इतकं लिहून ठेवण्यासारख्या आहेत ह्या गोष्टी, की किती माणसागणिक त्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत आणि लोकांचं चांगलं केलंय त्यांनी. कधी कुणाचं वाईट नाही केलं, कधी कुणाला मागे खेचलं नाही, कधी कुणाचे पाय ओढले नाहीत, कधी कुणाला त्यांना मला आठवतच नाही त्यांनी कधी कुणाला शिवी देऊन सुद्धा कधी बोलले असतील किंवा सेटवरती राडे केलेत. असं कधीच झालं नाही त्या माणसाबरोबर. इतका चांगला आणि इतका मनाने निर्मळ माणूस होता तो असं म्हणेन. बरोबर. मला वाटतं अभिनयमुळे पुन्हा एक तशी भावना आहे का मनामध्ये, की जसं गेल्या वर्षी आपण म्हटलं, की दशावतार, उत्तर सारखं आपण जेव्हा प्रीमियरला जातो, आपण अवॉर्ड सोहळ्याला जातो, अ, पुन्हा एकदा ते वातावरण अनुभवल्यासारखं वाटतं का? अभिनयाची सुरुवात आहे आता. ओके. माझा ना अभिनयाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे होता. प्रश्नच नाही. त्यांची सर कुणालाच नाही. प्रश्नच नाही. जगातला कोणी म्हणजे जसं बच्चन साहेबांबद्दल बोललं जातं. शाहरुख खानबद्दल आपण बोलतो, की त्यांची सरच नाही. पण अशोक मामाबद्दल सुद्धा. त्यांनी स्वतःचं करून ठेवलंय. हं. आपण ती कंपॅरिझन नाही करू शकत. अभिनयाची आत्ता सुरुवात झालेली आहे. मी त्याला फार वेगळ्या दृष्टीने पाहते त्याच्याकडे.
अत्यंत हुशार मुलगा आहे, बुद्धिमान आहे, वाचन चांगलं आहे, प्रत्येक विषयाची जाण आहे. राजकारणापासून ते इतिहास, भूगोलापर्यंत तो सगळ्या विषयावर उत्तमपणे बोलू शकतो. त्यामुळे पुढची त्याची जर्नी ना फार हम्म, वेगळी असेल अमोल, असं मला वाटतं. हा इंटरव्ह्यू लक्षात ठेव तू, कधी मी पुढे जाऊन तुला लक्षात येईल, की मी असं का बोलते. कारण त्या मुलाचं दृष्टिकोन वेगळा आहे. चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कशा प्रकारचे विषय यायला हवेत ह्याच्याबद्दल त्याची मतं वेगळी आहेत. त्यामुळे हळू-हळू अभिनय बेर्डे थोडासा कवचातून हळू-हळू बाहेर येईल आणि लोकांना कळेल काय आहे ते रसायन ते. मी पण हे ऐकलंय की त्याने तुम्ही वर्ल्ड सिनेमा पण तो बघतो हो, आणि त्याची हो. तशी माहिती पण अ, त्याला असते. खूप खूप हुशार म्हणजे काय म्हणतात लिटरेट खरं खरं खरं. आहे तो. आणखीन त्याला त्याची हुशारी त्याच्या बोलण्यातून जाणवते. तू त्याला कधी त्याच्याशी बोललास, कधी कुठल्या गोष्टी डिस्कशन केलंस ना, तो फार उत्तमपणे स्वतःचे विचार तो मांडू शकतो. त्याला काय म्हणायचं आणि खूप, खूप हुशारीने मांडतो. म्हणजे कुठल्याही प्रश्नाला बगल देऊन कसं बोलायचं आणि काय करायचं हे त्याला करेक्ट माहिती आहे. कदाचित तो दिग्दर्शकही होईल. काही काही असू काही शकतं, असू माहीत शकतं. नाही. परत तुझ्याबद्दल बोलूया आपण. तू डान्स किती मिस करतेस? अ, आत्ता जे डान्सचे प्रकार चालले आहेत ते बघून असं वाटतं, की मी नाही करत आहे तेच बरं आहे. हो, कारण आत्तासारख्या मुली ज्या डान्स करतात, असं मला नाही डान्स करता येणार. हसतोस काय तू? नाही, मी विचार केला की मी एकीकडे काय विचार करत होतो की आपल्याकडे हेमा मालिनी यांचे पण कार्यक्रम होतात डान्सचे. काय आहे, तर मी मी शास्त्रीय नृत्य शिकलेले नाहीये. बरं. त्यामुळे मी तसं अ, पुढे नाही चालू हां. ठेवू शकले, की बॅले-बिले करून नाही मला करता आलं. कारण मी शास्त्रीय नृत्य नाही खरंय, शिकले. खरंय. मी जनरल डान्स शिकलेले. त्यात माझ्यावरती थोडाफार लावणीचा शिक्का जास्त बसला. लोककलेचा प्रभाव पण आहे त्यामुळे जसा. होता. हं, हं. आणि मलाच माझा डान्स बघून कंटाळा आला होता. लोकांचं सोडूनच दे. किती तेच-तेच करणार, किती त्याच-त्याच प्रकारचं करणार. छे! मला नाही करायचंय. आणि मी खूप लवकर बोर होते. म्हणजे मला एखाद्या गोष्टीबद्दल असं खूप अतिरेक झाला, की मला असं झालं, की मला कंटाळा आला आता, बास झालं आता. त्यामुळे माझं असं झालं, की नाही. पण मला कधी असं वाटलं डान्स करावासा, तर मी घरात पण एखादा टेप लावून मी डान्स करू शकते किंवा मी मुलांबरोबर जाते. आम्ही पण एन्जॉय करतो तेव्हा डान्स तेव्हा तिथेही करू शकते, असं काही नाहीये. त्यामुळे मिस करते डान्सला आणि मला आता असं वाटतं, की मी आता परत काहीतरी सुरू करावं थोडं-थोडं स्वतःसाठी म्हणून. पण म्हणजे डान्स अकॅडमी सारखं? अजून तसं डोक्यात नाहीये, पण बघू भविष्यामध्ये काही ना काहीतरी हं, निश्चितच चालू हं, करेन. हं, हं. पण मग सिनेमात अशी भूमिका, जसं नटरंगमध्ये मी असं नाही म्हणणार की ती तुझी भूमिका ही नृत्यावर आधारित होती किंवा हं. त्याची संपूर्ण त्या म्हणजे त्या नाही आवडेल ना मला करायला. कलावंतांची मी तशी. करणार आता. हं, मला आवडेल हं. करायला, की तशा प्रकारचं एखादं आलं तर मी नक्की करेन. मला एक डेफिनिटली. असं दिसतंय की अनेक वर्ष बऱ्याच जबाबदाऱ्या सांभाळून तू आता अशी जरा मोकळी झाली आहेस, की आता येऊ दे काय पण आता. हां, आता हां, हां. हां. आता मी काय पण करू शकते हो. आता मी म्हणजे. तुला अमोल सांगू का, मी ना आनंदी आहे. हां. मी माझ्या करिअरच्या बाबतीमध्ये पण हॅपी आहे. हं, एकदम हं, हॅपी आहे. मला कुठले अवॉर्ड्स मिळालेले नाहीये. मला कधी काही असं काही खूप पुरस्कार मिळाले, काही नाही. हं. पण तरीही मी आनंदी आहे, की मला परमेश्वराने दिलं, माझ्या कुवतीनुसार दिलं आणि बरोबर. माझ्या कुवतीपेक्षा सुद्धा जास्त मला आणखीन काही करायचं असेल किंवा मला माहिती आहे माझी कुवत काय, तर तसं आणखीन पण मला पुढे मिळू शकतं ना. मी काय असं हातपाय गाळून बसलेली नाहीच आहे. आणि माझे सगळ्या इंडस्ट्रीमधल्या लोकांच्याशी खूप चांगले मैत्रीचे संबंध आहेत. माझी अशी कुणाशी भांडणं, कुणाशी राडे असं काही नाहीये. जरी माझा स्वभाव फटकळ असला अ, तरी माझं लोकांच्याशी सगळ्यांशी चांगलं हितसंबंध आहेत. त्यामुळे पुढे काही चांगल्या गोष्टी येतील आणि येऊ घातलेल्या आहेत आणि मला आवडेल ते सगळं आता त्यांच्यावर काम करायला. मला नवीन मुलांबरोबर काम करायला आवडतं. ती ऊर्जा मला आवडते. हं, हं, हं. त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे एक त्यांच्या करिअरकडे बघण्याचा किंवा या माध्यमाकडे बघण्याचा थोडासा वेगळा आहे. आपल्याला तो शिकायला मला आवडतं. आणि आयुष्यभर आपण शिकतच असतो ना, मलाही शिकायला आवडतं. तेव्हा मी असं नाही माझं आता मी हेच करणार, मी तेच करणार नाही, असं काही नाहीये. जर काही छान आलं, माझ्या लायक असेल मला काम करायला त्या फिल्ममध्ये किंवा त्या नाटकामध्ये, तर मी नक्की करेन. आणि मला मेहनत करायची आवड आहे. हं, हं. एखादी गोष्ट मला जमत नाहीये, तर तर ती मी खुनशी पद्धतीने मी ती जमवून आणते. हो, म्हणजे हा माझा खूप वाईट नेचर आहे, कसं नाही की जमत बघतेच आता मी मी असं. खूप खुनशी आहे त्या बाबतीमध्ये, की अच्छा. एखादी गोष्ट मला नाही जमत असं म्हटल्यानंतर मी ती करून दाखवते. असं आहे. तुला माहिती आहे ना, व्ह्यूज मिळवायला हल्ली थंबनेलवरती असं टेक्स्ट काहीतरी इंटरेस्टिंग लिहायला लागतं. हां. तर आता हे मी खुनशी आहे असं डॉट, डॉट, डॉट. हो, आता हे मग आता लोकं म्हणतील की "अरे खुनशी आहे, खुनशी खुनशी आहे." अरे काय, काय, काय? झालं म्हणजे आता ह्याच्यावरती झालं आता आता हां. हां, आता हे येणार त्याच्यावरती.
पण तुला आता एक एक थेट प्रश्न विचारतो. मगाशी तुझ्या ग्रामीण बाजाच्या भूमिकांबद्दल आपण बोललो. तुला त्या भूमिका मिळत गेल्या, तू ते करत गेलीस. पण शहरी भूमिका तुला कोणी तुझा विचार पण नाही केला. इंडस्ट्रीमधनं म्हणतोय मी. अरे तुला हे माहितीये तुला का, मला ना ह्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. कॉमेडी कलाकारांचे एक किंवा विनोदी भूमिका करणाऱ्या लोकांचा एक वेगळी कॅटेगरी हो. आपल्याकडे समजली जाते. हं. समांतर भूमिका करणाऱ्या लोकांची एक वेगळी कॅटेगरी समजली जाते. असं ते असं काही असं काहीतरी आहे आपल्याकडे आणि आपल्याला म्हणजे हे लोकं हे विचार करू शकत नाही, प्रिया बेर्डे, प्रिया बेर्डे कुठे अशी भूमिका करणार आहे, असं नाही होऊ शकत. त्यांना ते ग्रामीण आता ते तू एवढ्या सीरियलमधून मला किती वेळा आईच्या असं भूमिका असतात एवढ्या हां, काय त्यात कधीच तुझा सीरियलमधून मला खूप असं चॅनलमधून येतो असं बऱ्याच वेळेला, या काय मॉडर्न करणार, यांना काय बरं मला नाही वाटत असं काय करेल. त्यांनीच ठरवलेलं असतं. मग त्यांचं करिअर किती वर्षाचं असतं? 5 वर्षाचं. त्यांनी ते मागचं कुठेतरी एखादा पिक्चर बघून त्यांनी ठरवलेलं असतं, की ह्यांना काही जमणार नाही. त्यामुळे हे सगळे ह्या गोष्टींवर बोलण्यात काही पॉइंटच नाही. ते नॉनसेन्स आहे सगळ्या गोष्टी. ही मला एक वेगळी प्रिया आज दिसलेली आहे, अरे की पण मी अशीच आहे. मी तसं मी तेच अशीच आहे. आहे. हं, मी स्ट्रेट आहे. मी सरळ आहे. हं. पटलं तर या, नाहीतर सोडून सोडून द्या. द्या. विषयच नाही अजिबात. मी बिन कधीही कुणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत नाही. मी कधी कुणाच्या भानगडीत पडत हं, नाही. हं. कुणी मला विचारलं तर मी उत्तर देते. त्याचं जर त्याचा जर काही कोणी मुलामत चढवून तर ते वेगळ्या पद्धतीने जर तिथे लावत टाकलं. असतील, तर मी काही करू शकत नाही त्या खरं, गोष्टींना. खरं. आणि आजकाल ते खूप झालंय. काही बोलायची सोयच नाही उरली आहे. जरा कुठे काही रिएक्ट झालं, की तुमच्यावरती तलवारी उपसून हो, उभेच असतात हो, हो. सगळेजण, की "अरे, हे असं बोलल्या, तसं बोलल्या, असं माफी मागाय." अरे पण असं काही नाहीये बाळांनो, जरा मूळ आधी तुम्ही जे बघा. वक्तव्य मी केलं ते बघा बघा जाऊन आणि आधी, व्हिडिओ मागचं बघा तो. पुढचं बघा. मी ना तुला सांगू का, हे आत्ताचा सगळा असा हा सगळा एकंदरीत समाजामध्ये जे चाललेलं आहे, हे बघून असं वाटतं की दादा कोंडके वगैरे आता नाही आहेत ना, बरं आहे. हो. काय झालं असतं? कारण ते तर इतकं मार्मिक बोलायचे. म्हणजे वर्तमानपत्र वाचायचे किंवा लक्ष्मीकांत सुद्धा, की नाटकाच्या आधी ते ते पेपर वाचायचे. पेपरामध्ये काय त्याच्यावरती ते तिथे नाटकामध्ये जाऊन तिथे ते विनोद करायचे. आता तसं राहिलंच नाहीये. लोकांमध्ये ती निखळ तो भाबडा प्रेक्षकच राहिलेला नाहीये. प्रत्येकाला इतकं स्वतःचं ते काहीतरी असतं ते चल ना, बघितलं मजा, हसलं, लोकं सोडून दिलं. प्रत्येकाला ते अपमान आणि इतकं स्वाभिमान इतकं असतं ते, पण काही उलट करू ते शकत टायमिंगला नाही. दाद दिला पाहिजे ना, म्हणजे की काही काल वेळेला काहीतरी घडलं, आज त्यांनी लगेच ते घेतलं हां, नाटकामध्ये. असं नाही असं ते होत नाही आहे. होत आता. हां, म्हणजे काही ठिकाणी असं होऊ शकलं असेल, की काही गोष्टी फार चुकीच्या पद्धतीने बोलल्या गेल्या असतील, त्यामुळे ते असं झालं. पण ते मग ते हळू इतकं झालं, की आता ते साध्या-साध्या गोष्टींचा पण त्याचा आता तो उहापोह व्हायला लागला. नको बाबा, नको बोलायला. हां, नको, हां. नको. माफी माफी असावी, माफी असावी. काही आम्हाला बोलायचं नाही कुणाबद्दल, माफ करा. आमचं बरं चाललंय आयुष्यात. तर असं सगळं आयुष्य आहे तुझं येस आणि आणि सगळे चढ-उतार बघून झाले. भूमिकांच्या बाबतीत सुद्धा, आयुष्याच्या आयुष्याचे बाबतीत सुद्धा सुद्धा सगळे. सगळं झालेलं आहे. आणि हो. आता एक मोकळी-ढाकळी, एक वेगळी प्रिया जी तयार आहे कुठल्याही आव्हानाला, येस, येस, कुठलीही भूमिका येऊ दे, मी करायला तयार आहे. मजा वाटली मला आज गप्पा मारून येस. तुझ्याशी आणि मला पण मी सांगेन की भूल-भुलैया हे नाटक मी नक्की पण बघा. येतो बघायला आणि तुम्ही पण सगळ्यांनी नक्की बघा. ते येस. हॉरर नाटक आहे. हो. भूल-भुलैया हा सिनेमा हॉरर कॉमेडी होता. हं. हे हॉरर हॉरर नाटक आहे, नाटक आहे. हो. ज्याच्यामध्ये प्रिया बेर्डे शहरी भूमिकेत आहे. येस. आणि काय म्हणतात त्याला एक खणखणीत भूमिकेत आहे. येस. ती तुम्हाला बघायला मिळेल. तुला एक भेट द्यायची आहे आमच्याकडनं. माय आमच्याकडून गॉश! पेक्षा वामनहरी पेठे ज्वेलर्स जे आहेत, हां. त्यांच्याकडून सप्रेम भेट, चांदीचं नाणं. थँक यू. ही भेट स्वीकारतानाच किंवा देत असतानाच मी नेहमी सगळ्यांना विचारतो की त्यांची टॅगलाईन सोनेरी क्षणांचे सोबती जे आहे, हो. असा लक्षात राहिलेला क्षण. मला बनवा-बनवीचा 75 आठवडे झाले. जुहू सेंटॉरला फंक्शन झालं आणि दिलीप साहेबांच्या हस्ते, युसूफ साहेबांच्या हस्ते मला ती आमची डिस्क मिळाली हो, होती हो. आणि मी त्यांना बघतच बसले होते. आई गं! साक्षात दिलीप कुमार साहेब, सायरा बानू होत्या. आणखीन मी त्यांना बघितलं. मला माझ्या आयुष्यातला तो पहिला असा तो क्षण, की जो मला अजूनही आठवतोय प्रकर्षाने, की रिलीज झालेला पहिला सिनेमा आणि रिलीज झालेला पहिला. त्याच्यासाठीचं हो, कौतुक हो, हो. थेट दिलीप नक्कीच. कुमार यांच्या हस्ते. अगदी, अगदी, अगदी आणि फारच छान म्हणजे मला तो क्षण फार आठवतो. आणि मला ही पण एक गंमत वाटते, की तू लहानपणापासून सिनेमा आणि नाटक ह्या वातावरणात वाढलीस. पण तरी पण तुला अनिल कपूर समोर आले, की त्यांच्याबद्दल अप्रूप वाटणं, हो. दिलीप कुमार यांच्याबद्दल अप्रूप वाटणं हे भारी आहे म्हणजे. नाही पण दिलीप हिंदीशी काही संबंधच नव्हता हां, ना पण रे. तरी आपण एक आणि अनिल कपूर तर माझ्या स्वप्नातला राजकुमार होता त्यावेळेला.
म्हणजे त्या एज मध्ये तर अनिल कपूरचं मेरी जंग, राम लखन आणि असं काही जोरात साहिब वगैरे तेजा, साहेब, सगळे हो. सगळे तेव्हा तो अनिल कपूर ना बॉय नेक्स्ट डोअर वाटायचा. आणखीन ते खूप त्याच्याबद्दल फार वो सात दिन पण मला त्याचं खूप आवडलं होतं. आणि मी अनिल सरांना हे सांगितलं पण होतं की मी तुमचे ना डॅम म्हणजे खूप मोठी फॅन आहे मी तुमची वगैरे. तर ते असे असे लाजले बिजले होते. म्हटलं पण असं मध्ये तू बेटामध्ये मी काम त्यांच्याबरोबर केलंस. होते. मी शाहरुख बरोबर ते गुड्डू पण एक फिल्म केली होती. हो, हो. सलमान बरोबर हम थंडी में आपके पसीना कौन. लगे ते गाणं. हां, हो. हां. आणि शाहरुख खान तेव्हा नुकतंच करिअर त्याचं पण एक 5-6 फिल्म्स झाल्या असतील त्याच्या. त्यामुळे ह्या लोकांना मी खूप आधीपासून बघितलंय इंडस्ट्रीमध्ये. छान वाटतं पण आज आपण इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहोत आणि हिंदी अजूनही इंडस्ट्री बदलल्यासारखी वाटली तुला? म्हणजे ठीक आहे, कामकाज थोडं बदललं असेल, कामाची हं. पद्धत बदलली असेल, हो ना, पण ते बदललंय वातावरण सगळं ते. सगळंच बदललं ते बदललंय, पण. बदललंय, बदललंय. नक्कीच कारण तू बदललंय. हल्लीच केलास हो, सिनेमा हो, म्हणून हो. म्हणजे असं नाही झालं. इथे कोणी असे मोठे स्टार नव्हतेच कंगना सोडली तर. हं. आणि ती तशी बोलायला वगैरे छान होती. असं काही प्रॉब्लेम नव्हता. पण बाकीच्या अजून लोकांबरोबर मी काम नाही केलंय. पण एकंदरीत ऐकलं की अ, कलाकारांपेक्षा सुद्धा जे युनिटमधली बाकीची जी लोकं असतात त्यांचेच खूप म्हणतात चायपेक्षा चाय किटली से गरम. किटली. तसं बरोबर. असतं ते. असं मी ऐकून आहे. मला माहीत नाही खरं खोटं काय ते. खरंय, खरं. पण पण जेव्हा त्यावेळेला तर खूपच घरगुती वातावरण असायचं. चांगलं होतं वातावरण. म्हणजे असं मग तो आम्ही सगळे सलमान असू दे एकत्र किंवा आणखीन कोणीही. एकत्र बसून आम्ही खायचो, प्यायचो, गप्पा मारायचो, विनोद करायचो. त्यामुळे तसं बेटामध्ये सुद्धा सगळे एकत्र असायचे. हं. हिंदीचं एक वेगळं असतं व वागण्याचं किंवा थोडंसं जर आपण थोडंसं असं ठेवून वागावं लागतं. पण तरी सुद्धा छान होतं. आत्ताचं आणि ते काहीच दिसायचं नाही. ना हो, पडद्यावरती हो, त्या हो. पद्धतीने. तुम्ही अगदी, सगळे अगदी. एका फॅमिलीमधले आहात असं आणि वाटायचं माधुरी म्हणजे. वगैरे खूप छान होते हो, स्वभावाने. एकदम हो. मस्त होती बाई ती. म्हणजे आहे, की खूप छान सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं, बोलणं. रीमाताई होती. म्हणजे ती मजा होती ती. वाह! पण तो काळ गेला. खूप, खूप मिस करते मी त्या गोष्टी, की परत असे दिवस येणार नाहीत. परत ती माणसंही येणार नाहीत. त्यामुळे असं वाटत राहतं, की अरे यार गेले ते दिवस. असं ते असे बंद करून ठेवावंसं वाटत होतं एका पेटीमध्ये. पण ते आता नाही शक्य. ठीक आहे, आता हा एक वेगळा काळ आहे. हाही आपण एन्जॉय करूया. बी पॉझिटिव्ह. येस, येस, येस. ते महत्वाचं आहे. सो थँक यू व्हेरी मच. थँक यू अमोल. थँक यू मला इथे बोलवल्याबद्दल. खूप काही बोललेले आहे. आणखीन मी काही खुश नाही म्हणता मी भसा बोलले. मी खुनशी आहे. मी खुनशी आहे आता ही टॅगलाईन येणार टॅगलाईन आहे. येणार आहे. मस्त मज्जा. लोकं नाही, म्हणणार, नाही. की मी काय म्हणेन की प्रियाचं डोकं फिरलंय. प्रियाचं डोकं फिरलंय. प्रिया आता हे असंही बोलायला लागली. असं तिच्याबद्दल हे ऐकलं होतं. आता ती हे असंही म्हणायला लागली. अशी मज्जा. पण ही प्रिया तुम्हाला नाटकात तुम्ही स्टेजवर जाऊन तिथे बघा तिला. तिचा लाईव्ह परफॉर्मन्स बघा आणि तिने काही असे संकेत दिलेत बोलता-बोलता, की काही कामं येतायत नवीन. तर ती कुठली आहेत तर त्याची आपण वाट बघूयात. ती हिंदीमध्ये पण आता काम करतीये. ती नाटकात काम करतीये आणि कुठलीही भूमिका येऊ दे मी करायला तयार आहे असं तिने आता ठरवलेलं आहे. आणि तिच्याच बरोबर हिने अभिनयाचं सुद्धा कारकीर्द आपण सगळेच आता बघतोय आणि ती पण बहरतीये. स्वानंदीचा बिझनेस तो सुद्धा असाच पुढे चाललाय हो. वेगवेगळ्या पद्धतीने आणि ती लॉ पण करते. सो खूप नवीन माहिती मला मिळाली. ती आनंदी आहे हे तिने अगदी आवर्जून सांगितलं. दिसत नाहीये तर मी. हो सांगितलं अर्थात म्हणजे दिसतंय दिसतंच आहे म्हणजे. आता हे काय आहे ना हे भुलभुलैया असतो एक. ग्लॅमरचं नाही, वर्ल्ड नाही, आहे नाही. हे. पण मी खरं सांगते, हां, मी खुश आहे. म्हणजे खुश आहे. मनापासून खुश आहे. स्वामींच्या कृपेने उत्तम चाललेलं आहे आणि असं चालू राहू दे. अ, येस. प्रेक्षकांना एवढंच म्हणेन, की बेर्डे फॅमिलीवरती तुम्ही नेहमी प्रेम करत आलेला आहात. लक्ष्मीकांत बेर्डेंना खूप प्रेम दिलंय तुम्ही सगळ्यांनी आणि माझ्या मुलांना, आम्हाला खूप तुमच्या प्रेमाची, आशीर्वादाची गरज आहे. चुकलं-माकलं क्षमा करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. थँक येस. यू सो मच. थँक यू. थँक यू थँक अमोल. यू. थँक यू. थँक यू. थँक थँक यू यू. सो थँक यू. मच. मजा आली, मजा आली. मज्जा आली, मजा आली. सो मी शेवटी पुन्हा एकदा सांगेन अमोल परचुरे हे चॅनल ते सबस्क्राईब करा. भुलभुलैया पण बघा आणि जे काही तुम्हाला वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा. नक्कीच. थँक यू.